परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। महात्मा ये तो एक उत्तर आपको टीका टीका देशकाल सामग्री विना स्वप्न के हस्ती पर्वतादि उपजे हे याते मिथ्या कहिए हे तैसे आकाशादि प्रपंच की सृष्टि ब्रह्मते होवे है ता ब्रह्म विषय देशकाल का लेश भी नहीं है। स्वप्न विषय हस्ती पर्वतादिकन के योग्य तो देशकाल नहीं है तथापि अल्प देशकाल है। तैसे आकाशादिकन की सृष्टि में अल्प देशकाल भी नहीं है। किती गोड चिंतन आहे। अधिकार नाही परमार्थाचा अधिकारी थोडे असतात। काय विषय सामग्री वाचून जो पदार्थ उत्पन्न होतो सामग्री वाचून जो पदार्थ प्रत्यार येतो तो मिथ्या असतो। किती गोड आहे चिंतन। स्वप्नाला तरी अल्पदेशकाल आहे पण जागृतीला देशकाल असते। फार मोठा विषय। आता तुझे पुण्य तुझे मानाची बैठक पंचमहाभूताधिक सप्त पाताळ 21 स्वर्ग हे अनिर्वचनीय आणि याचं अधिष्ठान ब्रह्म त्या ब्रह्माचा या दहाधिक जगताचे एक किंचित मात्र सुद्धा संबंध नाही। ज्या स्वप्नाला तर हिचा नावडी कंटेच्या ठिकाणी आहे। केसात हात जोरा कुठे स्वप्नातल्या पदार्थाला देशकाल अल्प तरी आहे पण जागृतीच्या पदार्थाला देशकाल नाही। आणि ब्रह्म म्हटलं तर ब्रह्मचा जगाचा संबंध अजिबात नाही। लेश म्हणजे त्याच्या म्हणण्याला सुद्धा नाही संबंध। त्याला बोली माऊली असं म्हणतात देहात्म्याची भेटणे ही सफाई निर्जीवगुटी। देहातील आत्म्याची भेट म्हणजे देहाच्या आत्म्याचा संबंध हे म्हणणं अगदी सबसे चुकीचं आहे। बरोबर देहात्म्याची भेटी सफाई निर्जीवगुटी दृष्टांत दिला तिथं माऊली करी वारे वाळूची गाठी घर वाळू 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 त्यात चरट केलं जाळ केलं त्यात वारं कोंडलं हे जसं अशक्य आहे त्याप्रमाणे ब्रह्माचा आणि जगाचा संबंध नाही। तो तेशी शिवला नाही वांज गर्भीण झाले पाहिजे। तो म्हणजे असंख्य असणारा चेतन पुरुष आणि प्रातिभाषिक असणारी बाया या दोघांचा काही संबंध नाही। तो तेशी शिवला नाही म्हणजे संबंधच नाही।
पण वान गर्भीण झाली पाहिजे. म्हणजे याचा अर्थ असा, ज्याला सत्ता स्फूर्ती नाही अशी जी माया, ती माया त्या अधिष्ठानाशी संबंध नाही मायाचा. पण जग मात्र निर्माण केलं ही तिची कला, ही ती धारदत्ताला असो. हे विस्तार अधिष्ठान चैतन्याचा आणि पंचमहाभूतात्मक जगाचा लेश मात्र म्हणजे थोडा सुद्धा संबंध नाही कधीच. ज्याप्रमाणे रात्रीचा आणि सूर्याचा कधीही संबंध नाही, त्याप्रमाणे ह्याचा संबंध. चला काय ते देश काल रहित परमात्मा से आकाशादिकन की सृष्टि कही है. क्या क्या देश काल रहित परमात्मा से आकाशादिकन की सृष्टि कही है. इस कारण से तैत्तरीय श्रुति में आकाशादिकन की क्रमते सृष्टि कही है, देश काल की सृष्टि नहीं कही. इस कारण से हाँ तैत्तरीय श्रुति में हाँ तृतीय उपनिषद श्रुतीमध्ये आकाशादिकन की क्रमते सृष्टि कही है. हो, देश काल की सृष्टि नहीं कही. हाँ तृतीय उपनिषदामध्ये सृष्टीची क्रमाने उत्पत्ती सांगितली, पण देश कालाची उत्पत्ती नाही सांगितली. देश कालाची उत्पत्ती नाही. देश काल कशाला म्हणायचं? तर देश म्हणजे तुम्ही ज्या गावात जन्मला तो देश, आणि काल म्हणजे ज्या वारी जन्मला तो वार, ह्याला देश काल म्हणतात. परंतु वेदशास्त्राच्या दृष्टीने जहाजिक जगताना अल्प देशकाल सुद्धा नाही. पण तृतीय उपनिषदामध्ये पंचमहाभूताची क्रमाने उत्पत्ती सांगितली, पण सामग्री सांगितली नाही. चला. और सूत्रकार भाष्यकार ने भी देशकाल की सृष्टि नहीं कही. आणि व्यास नारायण आदिगुरु शंकराचार्य यांनी सुद्धा देशकालाची उत्पत्ती नाही सांगितली. सृष्टि नाम उत्पत्ति का है. हाँ सृष्टि नाम उत्पत्ति का है. सृष्टी हे नाव फक्त उत्पत्तीचं आहे. म्हणजे सृष्टी हे पद आलं म्हणून उत्पत्ती मानायची. वास्तविक सृष्टीला नाम जहाजिक जगताला नामरूपाला क्रम नाही, त्याला देशकाल नाही. शंकराचार्यांनी व्यासाने सुद्धा सांगितलं ह्याला देशकाल नाही. तिथं तैत्तरीय श्रुति का और सूत्रकार भाष्यकार का यही अभिप्राय है. आकाशादिक प्रपंच की उत्पत्ति देशकाल सामग्री बिना होवे है. आता इथं थोडा प्रत्यय तृतीय उपनिषद आणि वेदव्यास यांनी देशकालाची उत्पत्ती सांगितली नाही, परंतु पंचमहाभूताची मात्र क्रमाने उत्पत्ती सांगितली. घ्यायचं का? याते म्हणून आकाशादिक स्वप्न की न्यायी मिथ्या है. म्हणून आकाशादिक म्हणजे त्याच पंचमहाभूत घ्यायचे, आणि तेवढंच नाही घ्यायचं. 21 स्वर्ग सप्तपाता त्यातले रहिवासी हे सगळं घ्यायचे. म्हणून तुकोबाराचा अभंग पाहिला नाही कळत माणसाला. शब्दार्थ कळतो पण कळत नाही. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, म्हणजे स्वर्गाधिक जे ठिकाणी दुःखाचं तेथे माझ्यात नको. अनेक नळगे माईक पदार्थ तेथे माझ्यात नको. अनेक माईक पदार्थ म्हणजे देश काळापासून हे पदार्थ माईक पदार्थ आहे. आणि देश काळ या शब्दात तुम्हाला सांगून गेलो. पण पंचमहाभूतात्मक जगाचे क्रमाने उत्पत्ती सांगते, पण त्याच्या कारणाचे उत्पत्ती सांग का गुरुजींनी सांगावं. दोन गोष्टी फलावरून सिद्ध करायच्या. दोन गोष्टी फलावरून सिद्ध आहेत. दुःख होतं म्हणून अज्ञान मानायचं,
त्याचं अज्ञान घ्यायचं. आणि आनंद प्राप्त झाला म्हणून ज्ञान मानलेले. आनंद प्राप्त त्याला आत्यंतिक दुःखाची परमानंदाची प्राप्ती, हे सुद्धा कार्यावरून. जर साधकाला स्वरूपानंद प्राप्त झाला तर अज्ञान मानलं जातं. नाही तर वास्तविक अज्ञानही नाही आणि मोक्ष प्राप्त बी नाही. सूर्याचा प्रकाश सूर्याला प्राप्त आहे का प्राप्त आहे? साखरेची गोडी साखरेजवळ आहे का लांब आहे? हे त्याचं अखंड अर्थ आहे. अखंड अर्थ विषयाला प्रमाण आणि द्रष्टा नसतो. तसा अखंड अर्थ हा विषय असल्यामुळे जगाचा याचा लेस संबंध सुद्धा नाही. पण सूत्रकार भाष्यकारने स्थूल दृष्टीने पंचमहाभूताची क्रमाने उत्पत्ती सांगितली. पण देशकाल नाही म्हणजे आई वडील नाहीत. तो सोप्या सांगत का देशकाल नाही म्हणजे आई वडील नाहीत. म्हणून एक म्हणते वसुदेव होता, एक म्हणते नंदाचा, ठावच नाही बापाचा. एक कोणाचा? नंदाचा म्हणते, कोणी वसुदेवाचा म्हणते. पण हे दोघंचे खरं नाही, ही प्रतीची बात आहे. कसं तुम्ही थोडा विचार करत नाही. तुम्हाला आता तुमच्या सामुरी कार्यावरून नाही म्हणते ते मला, आणि त्याचा अनुभव तुमची तुम्हाला सामुरी आहे का नाही हे सुद्धा माझं म्हणणं तुमच्या कार्यावरून वाटतंय. पण खरी सामुग्री तुमच्याजवळ तुम्हाला अनुभवले जाते, आम्हाला नाही अनुभवले. नेहमी आम्ही तुम्हाला ओळखतो शब्द सांगून जातो. द्रष्टा ज्ञान रूप आहे आणि त्याच्याजवळ त्रिपुटी नाही. त्रिपुटी प्रत्यय लिहिते, कळलं? द्रष्टा त्रिपुटी राहते आणि तुम्हाला त्रिपुटीची प्रतीची त्रिपुटीची प्रतीची म्हणून तुम्हाला द्रष्टा बिनचूक कळलं नाही. आणि ज्याला बिनचूक द्रष्टा कळला त्याला त्रिपुटीची प्रतीची नाही. आणि एवढं करून एवढा सिद्धांत निश्चित ठरवून मग लोक व्यवहारातीने राहतो तो. हो, काय सांगू तुला, वेदांत फार अपूर्व आहे. ज्ञानोबारायचं, वेदव्यासांचं, आदिगुरु शंकराचार्यांचं, तुकोबारायांचं अवश्य विचारायचं. म्हणून जगात किंमत पंडित, योगी, भक्त आणि कर्मठ हे चार लोकांना कळत नाही. आणि ही चार लोक जगात खूप मान्य आहेत ना. देवाला बोलणारा किंवा देव बोलणाऱ्या माणसाला किती किंमत आहे? ज्याच्या हातात त्रिभुवन आहे असा योगी. गुरुजींनी सांगावं, खास चांगदेव रायासारखा जर योगी असेल त्याने असे जर हात केले त्रिभुवनाचे हात असेच होतील. गुरुजींनी सांगावं, योगींनी खास चांगदेवासारखा योगी जर असेल त्याने असे डोळे केले त्रिभुवन आंधळ होतं, असा योगी. आणि कर्मठ म्हणून की ज्याच्या घरावर पक्षांनी वाद घाला एवढं कर्मामध्ये त्यांच्या गेलं. पक्षांनी वेदाबद्दल वेद स्वतः निर्माण आहे का वेद ऋषींनी केलाय याची चर्चा पक्षांनी त्याच्या घरावर करू एवढं कर्म. आणि रामेश्वर शास्त्री फुकट नाही. रामेश्वर शास्त्री गुरुजींनी सांगितलं ब्रह्मदेवाचा होता आणि एवढा विद्वान, त्याला जोड नव्हती. खळ्यापिठे ब्राह्मण नव्हता तो. 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद असं मुक्त. पण ही चारीने हात टेकले झाला. का? त्यांना देशकाल कळला नाही आपल्याकरता. ते मुक्तच आहेत पण आपल्याकरता त्यांनी पार्ट घेतले की हेच काम करून देऊ, आम्हाला कळलं नाही असं दाखवलंय. तुम्हाला एक कोण 4 मग पाठ झालं काय तुम्हाला वाटतं आम्ही एक कोणतरी काय का काही करते.
वेद शास्त्री जाऊन घेतले आदमी पूर्ण ज्ञान झाले पुरा मात्र धांडवले आहे ते राहिले वेगवेगळे. काय कुठं आहे हे चारदा तुमच्या लक्षात आले तर तुम्हाला वाटतं काय परमार्थावर आहे. आणि ते माझ्या गुरुजींनी शेवड्या मेकड्या काट्टीला मुक्त केलं, काट्याला मुक्त केलं. ज्याला शेंबूड पोचता येत नाही त्याचा उद्धार केला गुरुजींनी. ज्या बाईला कपडे कसे घालावेत तिचा उद्धार केला. ही संताची ऐसा संताचा महिमा झाली पूर्ण बोलायची सुरू. संताचा महिमा बोलण्यासारखा नाही. म्हणून हे आद्य गुरु शंकराचार्य त्याला मंडळाने सुरेश्वराचार्य पद घेतलं. त्यांना शरण येऊन तुकोबराच्या पार डोकं ठेवलं म्हणून ते शास्त्र कमी पडलं. आले लुटांगणे चांगदेव म्हणून योग कमी पडला. आणि नामदेव गुरुबकाकाच्या तेरला कच्च पडलं उपासना कमी पडते. हा सिद्धांत आहे. पण हे प्राप्तिपूर्वक निषेध, शब्द निषेध नाही करायचा. प्राप्तिपूर्वक निषेध कळतो का त्याला? आणि शब्दांनी निषेध कळतो का नाही? शब्दांनी मोठेपणा, शब्दांनी गरीबपणा दाखवणे करणे, ती भूमिका प्राप्त करून त्या भूमिकेचा त्याग करावा. त्याला प्राप्तिपूर्वक निषेध म्हणावं. तुम्हाला स्वप्नात देव येत नाही, नामदेवाला कळलं नाही हे म्हणणं जात वाटतं बा. स्वप्नात देव आला पाहिजे ते सुद्धा येत नाही. आणि नामदेव कच्चा होता. कच्चा आहे नामदेव. त्याने सांगितलं की बाबा गुरुजींनी सांगावा की त्याने इतकं आम्ही केलं तरी भागत नाही. हे त्याचं उत्तर आहे. हे का मी सांगितलं? काय कारण? मी मुळात कुठं होतो तर गुरूंच्या भाषात स्वरूप अव्यवहार आहे आणि सगळं तुम्ही व्यवहार आहे म्हणून जमत नाही जास्त. त्यांचा स्वरूप कसं आहे? अव्यवहार आहे. आणि अव्यवहार असते तर प्रमाणाचा विषय नसतो. आणि व्यवहार आहे ते प्रमाणाचा विषय असतो. म्हणून कोणाही प्रमाणा ओ न देमा कोणत्या प्रमाणाचा तो विषय होत नाही. म्हणून देशकाळ सामुरहित अधिष्ठान आहे आणि देशकाळ सामुग्री रहित जग आहे. टिप है आता ठीक टिप और सुनाओ। यहाँ यह रहस्य है जैसे कोई दो बलिष्ठ पुरुष शून्य वन में अपनी अपनी बलिष्ठता का विवाद करके स्वस्व बल की परीक्षा अर्थ जो अन्य को मारे सो बलिष्ठ ऐसी प्रतिज्ञा करके उभय फल युक्त शक्ति को बीच में धरी के किसके एक एक फल को हृदय देश में लगाए के परस्पर के सम्मुख बल के करने करी के दोनों मृत्यु को पावे। इथं वरचे प्रकरणामध्ये विषयाला सुंद पुसुंद आहे दोन राक्षस बोलाले त्यांच्या जगात त्यांच्या शक्ती जोडणे असे आणि ते दोघं एकमेकात भांडण दोघं सारखे असल्यामुळे ते तसेच राहायचे। मग जवळ तर असं भगवान विष्णू त्यांनी मोहिनीचं रूप धारण केलं आणि खरंच खरा महात्मा जर सोडला ना की माया नक्की लवकर जाऊ देत नाही स्वरूपाकडे। गुरुसारखा महात्मा आबासारखा महात्मा जर सोडला तर शास्त्री होईल, पंडित होईल, योगी होईल, भक्त होईल, पण मुक्त नाही होणार। मुक्त फार सोपं म्हणून काढे का पहाडा मोहिनीचं रूप धारण केल्यामुळे
बाई आणि पैसा नक्की माणसाला माती दुखी देतो, मोह घालवतो. बाई आणि पैका ही दोन्ही वस्तू अक्षरशः भयंकर विघ्न आहेत परमार्थाचे. म्हणून नको नको स्त्रियाचा परमार्थ, करते घात पुरुषाशी. स्त्रियाचा परमार्थ नको असंच नाथराणी सांगितलं. असो मग हे दोघं त्या मोहिनीचं रूप भगवंत घेतलं. मग आता भगवंत ते करी कारण कळून दे कोणा. हे दोघं भाऊ चंद्रपूर्ण थोरलीची भेट झाल्यानंतर, अहो तुम्ही ठीक आहे आपल्या जवळ जमेल, पण ते पोरासारखं पोरग आणि ते माझ्या मागं लागलं त्याचा काटा काढा. गंमत आहे, कथा नाही हे, पुन्हा सिद्धांत सांगतो आम्ही गुरुने सांगितलेलं. आणि ते पोरग आलं म्हणजे, अहो तुमच्यामध्ये जवळ पद्धतशीर हे म्हातारलं माझ्या मागं लागलं थोरलं. मग आता म्हणजे आता असं करा, माझ्यावर एक भाला आहे. भाला माहिती आहे का? त्याला असं फळ असतं मोठं लोखंडाचं शस्त्र. तो इकडे एक शस्त्र लावलं भगवंताने, म्हणजे ही भाला घ्या आणि दोघंही हृदयाला लावा. जे मरण मरणार आणि जे जगल ते आपण मी त्यांची सेवा करू. आता ते दोघांनी एकमेकांनी दाब दिला, दोघं मरून गेले. तसं ज्ञान अज्ञान नाही, ज्ञाने अज्ञान ह्याने आपण वस्तू देऊन गेले. ही बोलू इथं ज्ञानाने अज्ञान नेलं आणि स्वतः बी नाहीचं झालं. तसं ज्ञान आणि अज्ञान, अहम ब्रह्मास्मी वृत्ती आणि अहम देहास्मी वृत्ती, हे दोन्ही राक्षस आहेत. अहम ब्रह्मास्मी वृत्ती आणि अहम देहास्मी वृत्ती हे दोन्ही संसार अरण्यामध्ये राक्षस आहेत. आणि भगवंतांनी असा संतांनी अशी एक अटकल केली, ज्ञान द्यायचा हाती तोच समर्थ मुक्तीशी. ज्याला मी ब्रह्म आहे असा अनुभव तोच मुक्ती चालू करेल. म्हणून दोघांनी तसं ज्ञान आणि अज्ञान नाहीचं होतं आणि स्वरूप प्राप्त होतं. चला टीकेचा विषय कळला, टीका म्हटलं. तैसे ब्रह्मरूप शून्यवन में जगत प्रपंच और स्वप्न प्रपंच रूप दो बली पुरुष है. कोणतं दोन पैलू? एक स्वप्न पुरुष आणि एक जागृत प्रपंच. जागृत प्रपंच, हे दोन्ही पुरुष आहेत. तिनका परस्पर विषय परस्पर के दृष्टांत से परस्पर का प्रहार होवे है. मग एकाच्या दृष्टांताने एकाच्या विषयाने दोघांचा नाश होतो. जागृत कली स्वप्न नाही, स्वप्न कली जागृत नाही. पण ब्रह्मस्वरूप हे दोन्ही नाहीत. घेण्यास लक्ष कळल्यासारखं वाटत असतं, पण चांगलं लक्ष ठेवावं लागतं. जागृत कली स्वप्न नाही, स्वप्न कली जागृत नाही. द्रष्टा ठिकाणी कोणती अवस्था आहे? दोन्ही. जलमरण जलमरण असते, हे दोन अवस्था आहेत. मग द्रष्ट्याला जन्म आहे का? मरण नाही का? अज्ञान आहे का? हा. म्हणून ही दोन्ही बलिष्ठ पुरुष अज्ञान रूपी अरण्यामध्ये किंवा जन्ममरण रूपी अज्ञानामध्ये हे एकमेकाला मारतात. पण स्वरूप ज्ञान झाल्यानंतर हे दोन्ही राहत नाही. ज्ञानी अज्ञान नेले, आपण वस्तू देऊन गेले. आणि ती कसं ज्ञात्र ज्ञानहीन नसतीची जी ज्ञान सुखा भरलं बिघडून घालवले, हे अधिष्ठान आणि ह्या अधिष्ठानाच्या दृष्टीने हे दोन्ही ज्ञान आणि अज्ञान नाही. हा चल. सो दिखावे हे देशकालादि सामग्री से बिना उपजे सो झूठ होवे है. जैसे देशरूप सामग्री के पूर्ण होते भी कालरूप सामग्री की न्यूनता से उपजे पंख का परेवा, ठिकरी की अशरफी, चमड़े का सर्प,
इत्यादी ऐन्द्रजालादिक पदार्थ मिथ्या कहिए है। देश काळ सांगते ते इंद्रजाल तर माहित नाही, आम्हाला माहित आहे. पहिले नागवाली खेळायला येत असते, गारुडी म्हणतात त्याला. आता काहीच नाही राहिलं ते. आणि ती गारुडी त्यांचे ते प्रयोग असतात, मंत्र असतात. त्यांनी याची माती घ्यायची आणि मातीमध्ये नजरबंदी समाजाचा करायची. समाजात नजरबंदी करून त्यांचे काहीतरी शब्द वापरायचे आणि असे शब्द केले असं खरा रुपया वागतो आणि असं वाजवलं खंडेशी वाजवतो. हे याला इंद्रियाल. तसं हे जहादिक जगत इंद्रजाल आहे. आणि इंद्रजाल म्हणजे नुसतं प्रतीचं मात्र. गारुडी आहे त्याला, माया गारुडी आहे. ती बंगाली बाई आहे. इंद्रजाल कशी करते कोणाकोणाला मोठमोठ्याला फसवलं हिनं. जपी तपी हिने नागिवले झालं. मोहिनी आहे हे फार मोठा खेळ बनतो. वस्तू नाही पण ती वस्तू नसलेली तुम्हाला वस्तू रूपाने प्रत्येला येते. सांगतो तुला अभंग आहे नाथांचा इंद्रजालावर. पहिले कोटीत नव्हती काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते पाहिजे. म्हणजे शुद्ध स्वरूप होतं, तिथे कसलाही संबंध नाही जगाचा. शून्यच होते पाहिजे. पहिले कोटीच नव्हते काही. जग निर्माणाच्या आधी अधिष्ठान चैतन्य तिथं काही नाही, ते शुद्ध चित्त. पण त्याचे एक ढालगज निर्माण झाले. तिने एवढी ख्याती केली. इंद्रादिका हे तिचे भाऊले खेळ. 33 कोटी देव अधिक तिचा खेळ. तिने बापाची दादल्या केला. आणि कोण वाईट म्हणूया बोला. बाप म्हणजे अधिष्ठान, ज्याच्यावर जे जगते त्याला माया म्हणावी. अधिष्ठान चैतन्याला बाप म्हणावं. तिनं बाप म्हणजे त्याच्या सत्यावर जग निर्माण केलं ना. आणि तो जन्माला ती याची उदुरे हे आहे ढालगज. ढालगज म्हणजे बंगाली हवा इंद्रजाल. हो, कोणी गोमस करून सोडते म्हणून तर माझ्या वडिलांनी सांगा मदतीमध्ये होते. बंगाल देशला आमची छावणी गेली तर आम्ही 10-5 लोकच मिळून जायचं. नाही तर एखादा माणूस गेला मिलिटरी माणूस तिने लपवून ठेवला. तसं ही जी माया आहे, अविद्या आहे, प्रकृती आहे, अज्ञान आहे, अविद्या ही सगळी इंद्रियाची अवलग आहे. इंद्रजाल हिच्याजवळ बघ ना. अरे खूप चिंतन आहे. बडबड न होईल, कर्मणूक न होईल, साधूंच्या कृतार्थ होण्याचा विचार आहे. वेळ काढायची वेळ आहे. सांगा तुम्हाला जन्ममरण नसेल जन्ममरण वाटलं, खरं खोटं वाटतं का? ही तिची कला. तिने ब्रह्माजी पहिले कोटे होते काही, चंद्र सूर्य तारा अगदी शून्य काही कणवाते होते. तिथे एक ढाल निर्माण तिथे एक ढालगज निर्माण झाले. तिने एवढी ख्याती केली. तिथे एवढं ख्याती प्रबलत्व आहे. इंद्राजिक भाऊले, इंद्राजिक 33 कोटी देवता राज आणि तिचे भाऊले खेळ आहे. कोणाचा खेळ आहे? कोण? 33 कोटी देव तिचे खेळ आहे. आणि ब्रह्माधिष्ठान त्याच्यावर त्याच्या सत्याने ही खेळतो म्हणून त्याला मालक म्हणायचा. आणि तो तिच्या उदरी जन्म म्हणून तुम्ही ब्रह्म असून जीव झालात. तुम्ही कोण आहे? तो का म्हणे हा तो स्वय परब्रह्म. पण मूर्ख ज्ञानीवर मग तुम्ही ब्रह्मरूप आहात. पण तुम्हाला आई वडील गण गोत वाटते, देह मी वाटतो, मी स्त्री पुरुष वाटतो. ही तिची कला आहे. तुम्ही आदर्शानं जर पाहिलं तर तुम्हाला हे माहीतच नाही. पण तिनं मोठमोठ्याला म्हणून
ज्ञानेश्वरीमध्ये 7व्या अध्यायामध्ये आले ब्रह्मदेव सकाळ, ब्रह्मदेव विष्णू आणि शंकर ही तिचे लेकरे त्या मायाचे. ज्ञानोबरायचं म्हणणं आहे. आणि आपण सांगताय हा कळतं का हे? आणि हे कळलं म्हणजे परमार्थ कळत असतो. हे कळलं परमार्थाची नजर येते. म्हणून हे लांबलं नाही, मी त्या विषयाचा खुलासा करतोय तुम्हाला कळण्याकरता. तिथे एकदम मी सांगून जाईल. कळायचं काय? माती कळेल काय? ही जर साधू संतांचे विचार केले तर काहीतरी कळत. अनिर्वचनीय पदार्थाला जेष्कार नसतो. अनिर्वचनीय पदार्थ एक ब्रह्म अनादि अनंत काही प्रमाणाचा विषय नाही. आणि जग अनिर्वचनीय आहे म्हणून त्याला सत्य स्फूर्ती नाही. देशकाल सामग्री वाचून त्याला एकच लक्ष ठेवायचं. संकल्प जग आणि द्रष्ट अधिष्ठान. संकल्प आणि त्याचा अधिष्ठान द्रष्टा खास आहे का कल्पित मानलाय? खास नाही झालं. द्रष्ट्याला जगतच नाही तर द्रष्टा कोणाचा होईल? सूर्याच्या पुढे अंधकार नाही तसं तो ज्ञान स्वरूप आहे. साधकाला सापेक्ष भाषाने द्रष्टाला दिलं असं ते द्रष्ट्याला त्रिपुटीने ते स्वयंसिद्ध स्वयंप्रकाश रूप आहे, सच्चिदानंद रूप आहे. पण ही अविद्या फार मोठी गमतीची. विस्तार केला कळण्याकरता. सांगा ना मन किती कल्पना करते बरं? काय काय कल्पना करते? इंद्रिय नसलेली कल्पना करते का नाही? हो, कल्पना कशी करतात मन? कोणा कसं करते कळतच नाही. कसं जर करतात त्याला देखाली. जर संकल्पाला कारण जर असतं तर कळलं असतं. पण संकल्प तर झाल्याशिवाय राहत नाही. कधी सत्वगुणाचा संकल्प, कधी रजगुणाचा संकल्प, कधी तमगुणाचा संकल्प. याच्यामध्ये तुमचा संकल्प कोणता आहे? तुम्हाला याच्यातला संकल्प कोणता असतो तुमचा? हे मी तुम्हाला कल्पित पदार्थाचे नाव सांगून याच्यातला संकल्प तुमचा कोणता? तसं नाही. मला शब्द कळत नाही, मान हलून नाही कळत. याच्यातला कोणता संकल्प? तुम्ही सांगलं बरोबर आणि तुम्ही बोलत नाही. ही तुमचं सांग कळणं आहे. वाट्या रहित बोलू लागला, हात नसताना टाळ्या वाजू लागला, पाय नसताना पळू लागला. असं आहे. कारण ते बोलण्याचा विषयच नाही. तुम्ही असं मला कुठं कळतं एवढं? कारण द्रष्ट्या त्रिपुटी राहते आणि त्रिपुटीची उत्पत्ती नाही. पण हे प्राप्तीपूर्वक निषेध म्हणजेच अनुभवाने याचा त्याग करायचा आहे. शब्दाने त्याग नाही असतो. आता हे येतात विचारे, भाविक आहेत विचारे, पण हा सिद्धांत नाही झेपत. आणि हा सिद्धांत त्याला जपला त्याला गुरुजीची कृपा झाली. आणि गुरुजीच्या कृपेशिवाय हे कळत नाही. म्हणून मुत्तेंद्र नाथाने गोरक्षेत्र काय, ज्ञानेंद्र नाथांनी कानोपकरता काय केलं, हे जरा लक्षात घ्यायचं असतं. ज्ञानेंद्र नाथांनी त्याची कुठे देवाला बोलवलं आणि कानोपाला आशीर्वाद द्या म्हणले. ते म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळेस शिष्य करत प्रत्येक आम्ही आशीर्वाद देत नाहीत म्हणजे निघाले. ज्ञानेंद्र म्हणजे असं जा सोडं बिगूर असं आले खाली. ही धडक सुरुवात झाली तरी त्यांनी काय केलं, एकदम याला उलटं टाकून टाकलं. कशा करता कानिवाचा उद्धार करा, कानिपाला आशीर्वाद द्या बोलून. पण ही गुरु शिष्य ही तेच असतात. पण खास गुरुजी जर एखाद्या शिष्याला कळत नसतं, तो शिष्य जर खास असेल तर गुरुजी असणारे ते देवाकडे प्रार्थना करतात, स्वतः अनुष्ठान करतात, त्याचा उद्धार करतात
ते गुरु शिष्याचं नातं आहे. मग आता याच्यात सांगायचं काय की तुम्ही श्री गुरुच्या कृपेशिवाय ही वर्म कळत नाही, म्हणून मी विशेषांक आहे. सामग्री वाचून पदार्थ कल्पित आहे ही श्री गुरुच्या कृपेनेच कळत झालं. जन्म मरण नाही, मी पुरुष नाही, मी स्त्री नाही, मी नपुंसक नाही, मी माणूस नाही, मी शास्त्रीय पंडित नाही, तर ते मी साक्षी द्रष्टा स्वयं ब्रह्मरूप आहे. हा चला. ऐसे हिता नामक कंठ की नाड़ी रूप अल्पदेश और अल्प काल विषय उपजा स्वप्न प्रपंच मिथ्या है. हा, तर स्वप्नातले जे अल्पकाळ देशकाळ सांगितले हिता नामक नाडी ते सुद्धा कल्पितच आहे. हिता नामक नाडीची किंमत केसाच्या 1000 पटीने, उभ्या केसाच्या 1000 पटीने त्याचे तुकडे केले, ती जसे सूक्ष्म तेवढी सूक्ष्म नाडी, पण ती सुद्धा कल्पित आहे. कल्पित म्हणजे म्हणून तर कल्पनेपासून कल्पनेला ठेव, त्याने पहिले गो नेणे हरी. कल्पने जे एक मांडलंय ते जर खरं वाटत असलं तर मग हरी म्हणजे ब्रह्म कळत नाही. चला. ताके दृष्टांत से जागृत प्रपंच मिथ्या है. म्हणजे स्वप्न जसं मिथ्या आहे तसं जागृती पण मिथ्या आहे. जागृती कुठे? आता तुम्ही जागे आहेत का स्वप्न आहे? आता तुम्ही यावेळी जागे आहेत का स्वप्न आहे? जागृत. जागृत म्हणजे हे मायाचं. आणि ही जर स्वप्न वाटलं तर जीवनमुक्त. जागृती ज्याची स्वप्न झाली तो जीवनमुक्त, आणि हे जर नाही झालं तर स्वप्नाचा दृष्टांताने सांगितलं. स्वप्नाचे देशकाळ सुद्धा अनिर्वचनीय, तसं जहाजिक जग सुद्धा अनिर्वचनीय. अनिर्वचनीय म्हणजे ज्याची उत्पत्ती नाही, ज्याला सामग्री नाही, ते अनिर्वचनीय असतं आणि ते कल्पित. आणि ह्या अनिर्वचनीय जगाचा अधिष्ठान चैतन्याचा अजिबात संबंध नाही. नाही जपते सांगणं सोपं, कळणं सोपं नाही जपत. म्हणून तर हे सगळे महाराज लोक या साखरे घराण्याचे विरोधी असतात. किंवा खरं गुरुजींनी सांगावं, खऱ्या पारमार्थिकाला पाणी देत नाहीत कोणी. जेवायला त्यांना पाणी देत नाहीत. आणि जे लपोट लोक आहेत त्यांचे दह्याचे आवश्यक होतात. कारण जगासारखं ते बोलतात ना, आणि इथं जग नाही. सांगू तुला खरं पटेल का? तुला एकच असा पुरुष बोलत, तो विचारसागर पक्का झाल्याशिवाय लग्न करू नको. इतर महाराज आले बोललं कोणी? नजरीचे लोक असते. कळलं का? हो. ज्यावेळेस विचारसागर पक्का हो त्याच वेळेस तो लग्न कर म्हणजे त्याचा अर्थ त्यांनी करत असं नाही सांगितलं. त्याच पुरुषाने सांगितलं नाही एकच. बाकीचं समजून जिकडे कल जाईल तिकडे बोलणे, जिकडे फरशी उसकड सरशी नाही. इथं तसं नाही. इथं अधिकार. ऐसे स्वप्न के दृष्टांत से जागृत का प्रहार है. म्हणून स्वप्नाच्या दृष्टांतून जागृती प्रहार केला म्हणजे जागृती मिथ्या ठरली. तैसे ही देशकाल रूप सामग्री के लेश ते रहित ब्रह्म विषय जागृत प्रपंच प्रतीत होवे है. हा, तसंच ब्रह्म त्या ठिकाणी याच्या सामग्रीचा अभाव आहे, संबंध नाही, तरी पण त्याच्या ठिकाणी जागृत प्रतीत येते. आता तो ब्रह्म आहेस. साधूंच्या दृष्टीने तो ब्रह्म. मी जागा आहे असं वाटतं नाही, आणि या जागृत त्याला देश का नाही पण वाटतं नाही. तो ब्रह्म आहे. तो बरा म्हणतात. तो का म्हणे हा तो स्वयं ब्रह्म, तो ब्रह्मरूप आहे. पण मूर्खने वर्म संत चरण, पण अज्ञानी लोक संतांचं वर्म संतांचं ज्ञान कळत नाही. याते सो असत हे म्हणून ते असत आहे, त्याचा संबंध नसल्यावर जागृती काहे ते. कारण प्रतीयमान देशकाल हो हो और प्रतीयमान देशकाल तो जागृत प्रपंच के अंतर्गत है. तीनते भिन्न देशकाल प्रपंच के कारण कहे.
आता ही जागृत देशकाळची जागृतीमध्ये आहेत. देशकाळ जे आहेत ना जागृतीमध्ये आहेत. कसं ते आता तुम्हाला जन्मभूमी सांगता येते, तुम्हाला आयुष्य सांगता येतं, पण हे जागृत झाल्यावर आहे का अगोदर आहेत? मग जागृत खोटून तिथले पदार्थ असं आहे. याला एकच जादूकारचा दृष्टांत लावून झालं. कैशी जादू केली. जादू म्हणजे नसून पदार्थ दाखवणारी. ताकू पूछा चाहिए, ताकू पूछा चाहिए, पूछा चाहिए, त्याला असं विचारावं, वे देशकाल ब्रह्म से अभिन्न है व भिन्न है. आता ही तू या जगाचे सामग्री म्हणजे देशकाल हे ब्रह्महून वेगळे का ब्रह्मरूप आहेत? अभिन्न कहे तो ब्रह्म से भिन्न देशकाल के अभाव ते देशकाल रहित ब्रह्म विषय प्रपंच की प्रतीति सिद्ध बही. कसे होईल? जर अभिन्न देशकाल बोलले ब्रह्म असेल तर देशकालाचा अभाव झाल्यामुळे त्याचं जागृती कशी प्रतीती दिली? मग म्हणजे ब्रह्मरूप देशकाल म्हणलो, देशकाल सिद्धच नाही ना, सामग्री नाहीच की. मग सामग्री नसल्यावर जगाची कशी उत्पत्ती होती? चला. और जो ब्रह्म से भिन्न देशकाल कहे तो वे सत्य है किंवा मिथ्या है? आता कदाचित देशकाल ब्रह्म जर वेगळे म्हणलं ते खरे आहेत का खोटे आहेत? सत्य कहे तो अद्वैत श्रुती से विरोध होवेगा. मग सत्य जर म्हणलं अभेद एकमेव अद्वितीय ब्रह्म अशी श्रुती त्याची विरोध होईल. म्हणून प्रमाणात तर विरोध नसावं. थोडे शब्द सांगतो, गुरुजींनी सांगावं. श्रुती अनुसार बोलत जावं माणसाने. दुसऱ्या भाषेत सांगतात संतचे जी वाङ्मय त्या वाङ्मयाच्या बाजूला जाऊच नाही बोलताना. याला श्रुती तात्पर्य होतं. आणि ज्याला श्रुती तात्पर्याने समन्वय लावतो तो ते खरं असतो. आणि जे वक्त तात्पर्याने समन्वय लावतात म्हणजे अभंगात आहे स्वतःच्या मताने त्या अभंगात अर्थ लावतो ते बिनचूक नाही. वक्त तात्पर्य श्रुती तात्पर्य याला दर्शन द्यावं गुरुजींनी. आईच्या मनोगताने मुलांनी सेवा करावी का आई आपल्या मनोगताप्रमाणे सेवा करावी? गुरुजी लई दर्शन सोपे. आई मानायची तुझ्या मताने आई सेवा करते अशी आईच्या आशीर्वाद नाही मिळत. आईच्या मनोगताप्रमाणे जर सेवा केली तर त्याचा आशीर्वाद. आपण आईचं मोडीचं नाही. आईचं मोड आई समाधान नाही ना तुझ्यावर. तसं आपण शास्त्राचं बाहेर वागत नाही. शास्त्र सांगत नाही पण शास्त्र मानित नाही तुला. तसं आम्ही गुरुच्या वाक्यानुसार वागतो. नाही वागत. गुरुच्या विचाराने वागले तुला उदर व्हायला वेळच नाही. चला. और मिथ्या कहे तो तिनको भी प्रपंच की न्यायी कार्य होने ते तिनके कारण भी कोई देशकाल कहे चाहिए. आणि जर मिथ्या मानले देशकाल ब्रह्मण भिन्न तर त्याला आणखी दुसरे देशकाल मानला लागेल. आणि जे वेगळं मानलं तर ते मिथ्या होतील. देशकाल जर ब्रह्महून वेगळे मानले तर मिथ्या होतील आणि त्याला देशकाल पहिला दुसरा मानावा लागेल. म्हणजे हे असे चक्र का दोष लागेल. असे दोष येते. मग आत्माश्रय चक्रिका व्याघात अन्योन्याध्यास हे असे दोष येतील. जो आपके कारण आप ही है तो आत्माश्रय होवेगा. स्वतःच्या उत्पत्तीला स्वतःच कारण जर म्हणलं तर आत्माश्रय दोष होतो. स्वतःच्या उत्पत्तीला स्वतः जर कारण म्हणलं तर त्याला आत्माश्रय दोष होतो. और जो प्रथम देश के कारण द्वितीय और तृतीय के प्रथम कहे तो परस्पर की उत्पत्ति विषय परस्पर की अपेक्षा के होने ते अन्योन्याश्रय होवेगा. दोन देशकाल उत्पन्न आहे आणि जे उत्पन्न झालं ते पहिलं देशकालाला उत्पन्नाला कारण आहे असं जर म्हणजे अन्योन्याश्रय दोष येतो. ह्याचा आश्रय त्याला आणि त्याचा आश्रय त्याला. आणि हे दोन्ही आश्रय दोष म्हणल्यानंतर दोष हे कार्य फलीभूत नसतं. और जो द्वितीय के तृतीय फिर तृतीय के प्रथम देशकाल कारण कहे तो चक्र की न्यायी भ्रमण रूप चक्रिका होवेगी. पहिल्याला दुसरा दुसऱ्याला तिसऱ्याला पहिल्याला
असं जायचं चक्र एकादशी असं नेहमी फिरायचं. हाँ. जो तृतीय देश काल के कारण चतुर्थ और चतुर्थ के कारण पंचम कहे तो अनंत अनावस्था अनंत देश काल की धारा रूप अनअवस्था होवेगी. अनावस्था कसं काय बाळ हे 70 वर्ष झाली चिंतन करून कसं माझ्या लक्षात राहील. पण गुरुची कृपा केवढी आहे हे त्यांच्या कृपेचं वैभव. माझं काही नाही. 70 वर्षापूर्वीचं चिंतन हे आणि ही श्री गुरुची कृपा. त्याला एकच उदाहरण सांगा माझ्या गुरुंनी. आईचं पानं कधी शरीरातल्या बाहेर जात नाही. जो आईचं पानं जो पण शरीरात आहे तो पण ती बिनचूक राहते. आईचे पाण्याची शक्ती मरेपर्यंत राहते. आणि ती आईच्या पाण्याची शक्ती म्हणजे तिनं आत्मशक्ती त्या दुधात सोडलेली असते. म्हणून लेकरू टणटणीत राहते. आईच्या पानं ज्यावेळेस पितं लेकरू त्यावेळेस तिनं आत्मशक्ती असते तिच्या पाण्यात. आणि ती आत्मशक्ती तिला कळत सुद्धा नाही. इतकं प्रमाणे भारावून गेलेली असते ती आई. ती आईच व्हावं लागते त्याला. आईच्या गोष्टी सांगता येत असते पण आई होणं ही वेगळी जाते. आईच्या एक खून सांगतो गुरुजी सांगा. आईच्या स्वप्नात कधी लेकरू मरावं अशी इच्छा होत नसते. तसं श्री गुरूंची शक्ती जीवाचं वाटोळं असं त्यांच्या समोर सुद्धा येत नसतं. येतो हिताचा कळवळून पडते हाती काळा. असा जो खरा महात्मा त्याला जीवाविषयी इतकी तळमळ असते की येतो हिताचा कळवळा पडते हाती काळा. जीव हा काळाच्या ताब्यात जातो. म्हणून खऱ्या साधूला पिता करता कळवळ येतो. कळवळीची जाती एक आई आणि कळवळीची जाती एक साधू. बोलत आहे जन न देखवलं येतो कळवळा म्हणून. म्हणजे खरी जात साधूची कळवळी येते. आणि अशी कळवळीची आहे साय करून सायास जसं लहान लेकराच्या तोंडात आई जसे स्तन घालते प्रयत्न नाही त्याला कळायचं माहीत नसतं. पण तेच बोलत त्याला पाजून लहानाचं मोठं करते. तसं सासंत तुमचे जोडे खाऊन तुम्हाला शिकवतात. आणि ज्यावेळेस तुम्ही मोठे होतात त्यावेळेस त्यामध्ये सांभाळाचं विसरू नको म्हणायचे. एकदा आम्ही 5-6 लोक होतो. मुरली मारोडी मेलेला आणि 3 दोघं चौकून तरी होते. आणि मामासाहेब लेख लिहिला. लेख तो लिहिला प्रपंचात परमार्थ पण परमार्थात प्रपंच नाही. प्रपंचात परमार्थ आहे पण परमार्थात प्रपंच नाही. बघा आता तुम्ही आहे रूपाने जागृतीत आहेत का नाही. स्वप्न रूपाने स्वप्नामध्ये आहे रूपाने आहेत का नाही. झोपेमध्ये आहे रूपाने आहे का नाही. पण आहे साक्षी त्या ठिकाणी कोणत्या अवस्था आहेत कळल्यासारखं लक्षात ठेवायचं. मग या 3 अवस्थेमध्ये अस्तित्व तुमचं आहे का नाही. 3 अवस्था खऱ्या वाटतात का नाही. मग खरंच संबंध नाही आहेत का खऱ्याच आहेत. म्हणून प्रपंचात परमार्थ आहे पण द्रष्टा सत्याला अवस्था आहे का. आणि परमार्थात प्रपंच नाही. परमार्थात प्रपंच नाही. आता हे तुमचा आधार आहे. कोणाला आधार आहे शरीराला आहे ना. पण का माझं जर वाटत असलं तर मला जर वाटत असलं तर प्रपंचात साक्षी चेतन आहे. पण साक्षी चेतन कोण तर आधार शरीराला आहे तर मला त्याचा काही संबंध आहे का. मग परमार्थात प्रपंच नाही पण प्रपंचामध्ये परमार्थ आहे. मग देहामध्ये आत्मा आहे पण आत्म्याच्या ठिकाणी देह नाही. कळतं का. तसं हे चला म्हणून हे जग नाही. उगा एकाला एक ते लावू नको जाऊ तुरंत नाही तर मग चक्र का दोष येईल अनावस्था दोष येईल. याते म्हणून ब्रह्मविषयी कोई भी देश काल सिद्ध होवे नाही. म्हणून ब्रह्मच्या ठिकाणी कोणत्या पदार्थाची देश कालाची सामग्री नाही. इस रीति से देश काल रहित ब्रह्म ते जागृत जगत की उत्पत्ति प्रतीत होवे हे. याते जागृत प्रपंच असत है. म्हणून अशा रीतीने तिथे कोणत्या प्रकारचं कारण नसताना जागृतीची प्रतीची ब्रह्म ठेवलं मग ते असत आहे.
म्हणजे खोटे किंवा हाँ। जागृत काल में स्वप्न पदार्थन की स्मृति होवे है और स्वप्न में बहुत करके जागृत के पदार्थन की स्मृति होवे नहीं। किती गोड आहे रे. या मिथ्या पदार्थाची स्मृती जागृत व्हा आणि जागृतीच मात्र त्याची स्मृती हो. या ते बी जागृत प्रपंच असत है. म्हणजे याच्यामुळे जागृत प्रपंच सुद्धा असत आहे. जागृतीची स्मृती स्वप्नात नाही म्हणून जागृत पदार्थ मिथ्या आहे. आणि स्वप्नाची स्मृती जागृती येते म्हणून तिला काहीतरी असतं तर मानलंय झालं ते बी खोटेच आहे. मग माणसं स्वप्नातले विचार जागृती करतात का नाही. आणि जागृतीचा विचार स्वप्न झाली का. ताके दृष्टांत से स्वप्न प्रपंच भी असत वंध्या पुत्र के समान है. म्हणून या जागृती मिथ्या आहे तसं स्वप्न मिथ्या आहे. म्हणून सगळं जगत वंध्याच्या मुलासारखं आहे. आणि हे सगळं कळायचं असेल तर 15 अध्याय कळल्यावर हे सगळं कळेल. आणि हे कळल्यावर 15 अध्याय कळेल. हे जर कळलं तर 15 अध्याय कळेल. तेव्हा संताचं वाङ्मय कळेल. आणि संताचं वाङ्मय कळण्याकरता हे करायचं. आणि हे कळल्यावर संताचं वाङ्मय काय गमतीचं आहे, काय भूमिकेचं आहे, काय अपूर्व आहे, कसं साधून एवढे लिहिलं असा अनुभव होतो. और जब जागृत का अभाव है तब ताके अंतर्गत समाधि अवस्था का भी चेतन में अभाव है. का कशाचा अभाव. समाधी अवस्था म्हणजे काय. आमचे महाराज 5 वर्ष झाले समाधी केली. तिथे काय लिहितं अनिवृत्तीने एक खोटे आहे का नाही समाधी. म्हणून निळोबाऱ्या म्हणतात. निळोबारीचे आपल्या साधूची समाधी निळा म्हणे स्वरूप सिद्धी अखंड समाधी हजनाने. आमची समाधी कशी आहे अखंड समाधी आहे. म्हणजे अखंड आम्ही भक्त ते अखंड समाधी आहे. आणि हे काय मांजर टोपल्या खाली झाकून ठेवल्यासारखं. पण ते सुद्धा चुकीचंच आहे. ही सुद्धा समाधी यांची योग्यांची कल्पित आहे, खोटे. का जगतच नाही. ती समाधी कोणाला लावतो. जन्मरणासह समाधीचा विचार कर ना. म्हणजे ज्ञानोबाराची एकच समाधी त्रिभुवनामध्ये अजिंक्य झालं. समाधी संजीवनी समाधी त्यांचीच आहे. आणखी बाल छंदामध्ये एक चरण कथा कीर्तन करीत असे बैसला. ज्ञानदेव घेतले ज्ञान समाधी बैसाला निर्वाण. समाधीमध्ये निश्चयाने बसला पण समाधीत बसून काय कथा कीर्तन करीत असे. तिथं कथा कीर्तन करतात. आणखीन बी निष्ठावंताला ज्ञानोबारायाच्या समाधीमध्ये आणखीन मिळण्याचा आवाज येतो. आणखीन त्यांचे ध्वनी भजन ऐकायला येतं समाधीमध्ये. आणि ती समाधी चिरंजीव आहे. समाधी संजीवनी. आणि ते जर तुमचं स्वरूप म्हणलं तर तुम्ही कोण होतं बरं. काय विषाद हो म्हणा ते गुरुजींनीच म्हणावं. गुरुजींनी सांगितलं एवढं मोठं कीर्तन मी ब्रह्म आहे, मी ज्ञानोबा आहे म्हणले. एकही महात्मा नाही म्हणलं असा. ती मुक्त असती पण हे रोकडं एक वेगळंच होतं. मग समाधी सुद्धा कशी आहे कल्पित आहे, खोटी आहे. कोणाची समाधी योग आहे लोकांची. नागतोंड जाऊन बसणाराची. पण ज्ञान पुरुषाचं ज्ञान प्राप्त झाल्यावर का या गोष्टी ते शास्त्रांनी त्याला किंमत दिली. इकडून कमी किंमत नाही. पण योग अभ्यासाने अंतःकरण स्थिर होतं. योग अभ्यासाचे अंतःकरण स्थिर झाल्यानंतर शरीर खूप आरोग्य राहतं. कारण ज्या ह्याला अन्न पाण्याची गरज नाही तो योगी. खास योगाला अन्न पाणी नसतं बरं का. अन्न पाण्यावरच राहतात ते खास योगी असतात. आणि त्यांचं शरीर त्यांचं आयुष्य त्यांच्या हातात असतं. आणि जगामध्ये गजानन बाबा याच्यातले गजानन विजयातले योगी म्हणून ते चमत्कार घडतात. म्हणून जगातलं ज्ञान आहे. नीट ऐकतं कळल्यासारखं वाटत. नीट ऐकावं लागतं हा विषय. जगातल्या ज्ञानाचा विचार केला का स्वरूप ज्ञानाचा विचार केला. ह्याला चमत्कार दाखवला, ह्याला विहिरीचं पाणी दिलं, त्याला मुलगा दिला,
ते जगातलंच की, आणि जे कल्पित आहे. हा, पण एक ठिकाणी ब्रह्मज्ञान सांगितलं त्याने मात्र. ज्यावेळेस नरसिंह सरस्वती वासुदेवान सरस्वती भेटायला गेले त्यावेळेस त्याने सांगितलं एक कर्ममार्ग. ह्याला अक्कोटच्या संताला, त्या संताचं नाव नाही माझ्या लक्षात, आणि त्याला सांग कर्ममार्ग, भक्तिमार्ग, योगमार्ग हे तिन्ही एक ठिकाणाला जाणार आहेत. आणि एक ठिकाणाला गेल्यावर यांचा वाद नाही, आणि रस्त्याने जाताना वाद आहे. तिथं मात्र अधिष्ठान दिलं त्यांनी थोडं. ही योग सुद्धा म्हणलं मी भेटलाय बोलले, आणि शेवटला ज्ञानेश्वर गती नाही असं म्हणलं. तेवढंच विषय सांगितलं, बाकी सगळे चमत्कार सांगितले. आणि हे चमत्कार का सांगितले? विषय पामराला चमत्कार करणार साधू वाटत असतो, आणि साधकाला खरा जीवनमुक्त साधू वाटत असतो. तर तुकवारायला फक्त निळोबारायला साधू वाटले, निळोबारायला फक्त सुखवारायला साधू वाटले. और जब जागृत स्वप्न का अभाव है तब दोनों अवस्था विषय वर्तमान बुद्धि के अभाव थे, ताका विलय रूप सुषुप्ति और सुषुप्ति के अंतर्गत मरण मूर्छा का भी अभाव है. हे सगळ्याचाच अभाव, कशाचा? तिन्ही अवस्थेचा अभाव आहे. म्हणून तिन्ही अवस्थेच्या पलीकडे अवस्था नाही त्याला. जागृत स्वप्न सुषुप्ति तुर्या ही काही अवस्था नाही त्याला. इस रीति से ब्रह्म विषय सारे प्रपंच की असिद्धते अजातवाद सिद्ध हुए है. अशा सगळ्या प्रपंचाची असिद्धी असल्यामुळे, सिद्ध नसल्यामुळे अजातवादाच्या दृष्टीने काहीच नाही. एकमेव अद्वितीय ब्रह्म निर्विण्ण किंचित हा सिद्धांत आहे. एक नाथंडे एक अद्वितीय वस्तू पाही आणि दुसरे काही नाही. मिथ्या प्रपंच वस्तूच्या एक अद्वितीय वस्तू पाही, एक अद्वितीय वस्तू सत चित आनंद हे अद्वैय वस्तू आहे. आणि तेच कळण्याकरता द्रष्टा, साक्षी, कुटस्थ, उपद्रष्टा, कुटस्थ ही नावं साधकाला अनुभवाकरता नावं दिले. वास्तविक ही नाव सुद्धा त्या अधिष्ठानाला नाही. कुंडली अधिकवादी दृष्टी काय काय सूर्याच्या प्रकाशात चंद्र नसेल पण चांदणे असते ना, तसे चांदण्यासारखं शास्त्री पंडित विद्वान हे असे. चंद्र वेळे तिथं नाही, तिथे चांदणे कुठे घेतो असे म्हणून. आणि हे कळलं तर साधुबोध झाला. हे कळलं तर साधुबोध. अध्यात्म अधिष्ठान लोक